आई जगदंबेची कृपा आणि महादेवांचा आशीर्वाद या सगळ्यांनी मिळून आपल्या ताटात पंचपक्वानाहूनही पवित्र असा स्वराज्य वाटला. ह्या अनमोल दागिन्याची अमृताहुनी गोड स्वराज्याची गाथा स्वराज्याचं आख्यान सादर करतोय नवलिखित स्वरचित सांगीतिक थाट स्वराज्याचं आख्यान. Oh,
गणपतीला खायला माझा तोरड्या धड्याला 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 पाण्यात मला बाई माय दिसा तुझ्या पोटी कोको गुलाचा भंडारा यारी दिशा पसरली पाण्यात मला बाई माय दिसा तुझ्या पोटी कोको गुलाचा भंडारा यारी दिशा पसरली भारतीय पुण्य तोरडा सूर्य धरणीला त्याचं भगवान गाचा माय भूमीचा देवे त्याचं भगवान गाचा माय भूमीचा देवे त्याचं भगवान गाचा माय भूमीचा देवेला गणपतीला आम्ही घालिला गणपतीला आम्ही घालिला माझ्या तोरड्या धड्याला गणपतीला आम्ही घालिला माझा तोरड्या धड्याला तोरड्या धड्याला गणपतीला आम्ही घालिला माझा तोरड्या धड्याला तोरड्या धड्याला गणपतीला आम्ही घालिला माझा तोरड्या धड्याला लगेच झालं पण ती मोहीमच हाती घेतली नाही अंगाला मी पारगावून झाला तुमच्या म्हणून आम्ही संघाने मिळून एक मोहीम आखली स्वराज्याचं राजा पतूर लई मोहिमा जिंकल्या गणिमाचा छातडात भाग वाढवला पण ही मोहीम तशी नाही राज आता रयतेच्या मनाच्या किल्ल्यावर राज्य करायचंय त्यामुळे इतिहास सांगायचं नाही जगायला लावायचं आहे आणि तुमच्या आत्म्याची तलवार हातात नसेल तर आम्ही मोहीम फते कशी करणार तुमच्या आत्म्याशिवाय आमचा देह आमचं काही ऐकत नाही ना आज्ञा सगळ्याच मंडळी राजाची आज्ञा घेऊन आख्यानाला सुरुवात करतोय हे आख्यान एक कान देऊन ऐका आणि डोळे पुढे ठेवून समजदारीनं बघा कारण ही जबाबदारी थोरल्या झाल्यानं आपल्यावर सोपवली हे आख्यान आता आपलं राहिलं नाही हे आख्यान आता आपलं झालेलं तुम्ही मी आख्यानाचं मावळं आहे ती कळलं का नाही म्हणा माग जय भवानी काय मंडळी अहो मोहिमेला जायचं म्हणजे मावळी कसं दणकट असलं पाहिजे आधी वाचना द्या का दिल्लीच्या तख्ताला कळलं पाहिजे सौराज्याचा आख्यान सोलापूरमध्ये सुरू झाल्या म्हणून जय भवानी शिवाजी या नावातच ऊर्जा आहे या नावात प्रेरणा आहे संघर्ष आहे बलिदान आहे नुसतं नाव जरी घेतलं तरी अशी शक्ती संचते जी या जगाच्या पाठीवर कुठेही नाही अरे लय जन्म लय पुण्य केला असेल म्हणून ह्या जन्मी ह्या मुखानं जय शिवाजी म्हणता येते बघा नुसतं नाव जरी घेतलं ना तरी पवित्र व्हायला होतं आता तुमच्या संघर्षी प्रश्न पडला असेल मी हाय तरी पडला का नाही हो शिट्टीवाले झाला पडला का नाही काळजी करू नका ह्यो खेळ जरा सोपच घेऊया नाही म्हणजे मी तुम्हाला एक कोडे टाकला आणि तुम्ही मला ओळखायचं काळजी करू नका सोपं कोडे टाकलं हा कोडे टाकून घ्या दादा लई काय झाली बाबा नाही मावे निधनकट असलं पाहिजे पण एवढं पण नाही अहो तुम्ही समजी मावळी हात ना तुमचा सेनापती माग माग चला पुढे जाऊ तर कसं चालेल हा ओढ टाकतो आणि काढून नाही का बरं कोंढाण्याच्या कड्यात चढलो कोंढाण्याच्या कड्यात चढलो घोरपडीची धरून दो
करुणी घनघोर गड मिळवला थराडीनं सिंह गमावला रणांगणी वळखा मावळा कोणवी याच आहे तानाजी माणूस मला बघून गणिमी स्वतः परतीच्या वाटा राहत म्हणायचं ताण्याला का होईल तर वरलंही तिकड आहे गाड्या गणिमाचं नाटक कोणातून दूर असतात बघ या आधी राजाने म्हणायचं राज जे दिलं ते तुम्हीच दिलं की त्याच्या ताण्याचं काय बी नाही बघा या तलवारीचा तिखटपणा बी तुम्हीच दिला आणि या फाटल्या माणसाला साम्राज्यात सुभेदार बी तुम्हीच केली राजाने फक्त दिलं मागितलं कधी मला रायगडचं लगीन होतं म्हणून राजा सौता चाललं होतं त्या कोंढाण्याच्या मोहिमेला त्या उदयभान राठोडचं उघड गाळायला उदयभान माहिती ना उदयभान राठोड पार वाकवू शकतो एवढी ताकद होती वंद्यामध्ये पण त्याला काही माहिती पानाला नडलाय ते अरे वाक वाकून बी जमतंय सरळ करायचं जमतं का मराठ्याला राजांपाशी गेलो राजा तू मस्त महादेवाच्या आहे कोणाला नाच सुभेदार असताना राजाने मोहिमेला जावं म्हणजे पहिल्यांदा तोडच फोडावं लागेल की काही बी नाही राज येऊ चाललाय ह्या अष्टमीला चाललाय नवमीला काही घेऊन येतच का नाही बघा आधी लगेच कोंढाण्याचं आणि मग माया रायबाचं मुठभर मावळं घेतून कोंढाण्याच्या पाठीशी पोचलो अरे समजांच्या डोळ्यामध्ये आग दिसत होती मरणाचं घाव कोणाच्या बी डोळ्यात नव्हतं घाव होतं ते राजांना दिलेलं शबूत खाली पडून राहायचं हात घुसवून गणित कापायला सुरुवात केली तेव्हा औरंगाच्या उष्ट्यावर चढणारा उदयभान राठोड उदयभान या सौराज्याची पाय आहे आणि तुझ्यासारख्या पाठपुराला पाडून तिची खून चालू द्यायचो नाही त्याला परवा केली नाही त्या उदयभान राठोडच्या काळात तलवार खुपसली आणि कोंढाण्याच्या पवित्र भूमीवर भगवा फडकावला जवळ केला आता राजा याची वाट बघत होतो अरे मराठ्यापर्यंत राजा देवानं ती इच्छा बी पूर्ण केली कोणाचं लगीन लावलं राजा पाया रायबाचं लगीन तुम्ही लावलं मला रायबाचं लगीन तुम्ही लावा अरे गड आला पण माझं शिवती नाही अंधारात झोपलेल्या स्वराच्याला तुम्ही आशेची पार बघली आणि पिंगळा पडून झोपलेली चेतनासाठी केली अजिराव तुमचा बलिदान साक्षी आहे की अंधाराला घाबरायचं नसतं तर पिंगळा पडून चिपळ्या हातात घ्यायच्या तिचा नाद करायचा आणि अंधाराला काढून सांगायचं हे बाबा तुझा अंत जवळ आलाय माझ्या दारी पिंगळा आलाय माझ्या दारी पिंगळा आलाय शंकर शंभो स्वामी त्रिलोकिता माय पार्वती सवेतयाला अनसाद घाली तोंडा पिंगळा चौथ्या प्रहराला
ऐका हो माऊली दोष वदिली आम्ही खरी देव शोधा मनमंदिरी धाय धाय देवळाच्या सारटी के माया जाण असे विद्याची संसार राख राख माणूस पण नाही तुझ्या मागचा पिंगळा महाद्वारी बोली बोली तो जखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो जखा पिंगळा महाद्वारी आता सटका हे जो गड करा फूल करा साखर जागवारे आत्मबळ हा मुक्त छंद आता तो मनी ठाव झापाचा मार्ग पेचाचा सुटकेचा ह्या चित्रात लावून करा या देश करे आता आता वारे वासावर यज्ञ मांडरे अनमोल वाहाभूती यज्ञात षडवैरी विचाराच्या पिंगळा महाद्वारी बोली बोली तो जखा पिंगळा महाद्वारी या पिंगळा महाद्वारी बोली बोली तो जखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो जखा पिंगळा महाद्वारी या पिंगळा महाद्वारी बोली बोली तो जखा पिंगळा महाद्वारी तानाजीराव म्हणजे सौराज्याला अशीची पहाट लावणारं पिंगळ्याच होतं बघा सौराज्यातली समधीच मावळा जगच धुरंधरच म्हणा की समजांनी आधी सौराज्याचा विचार केला आणि नंतर मग सौताचा सौताची जोडी रिकामी ठेवून सौराज्याला रत्न जरी हिऱ्यांनी मिळवलं आणि त्यातलंच एक हिरा म्हणजे तानाजीराव राजांची शिकवण आहे की सौराज्य उपाशी घर उपाशी ठेवणं रक्तातच नाही आपल्या काय टाकू का पोड गवळात काय असेल टाकू का पोड रक्तानं लिवली गाथा स्वराज्याच्या पायाशी प्रताप केला असा आज घुमे सह्याद्रीशी 7 जण संती गेलो युद्ध लढलो तुफानी वळखा सर्व कोणी होय या प्रतापराव गुर्जर मावळ खरं नाव कळत गुर्जर नावाप्रमाणेच कवडीसारखं बोलवत नव्हतं आम्हाला राजाने सौराज्य शामिल करून घेतलं आणि या कवडीला सोन्याचं बोलालं सौराज्यावर मिर्झा राजाने शिंकवून होता त्याच्याशी युद्ध करण्यापूर्वीच राजांनी पुरंदरावर तह मान्य केला आणि त्याची 23 किल्लं देऊन टाकली असं लेकरासारखी जपलेली किल्लं दुसऱ्याला दिली आणि राजांच्या डोळ्यात पाणी राजांच्या डोळ्यात पाणी सोडायचं नाही तुला त्याच्या छावणीत घुसलो आणि त्याच्यावरच हल्ला केला ते देणं अचंबित झालं अरे हे क्या खाते हे पराठे कधी मी कोणाला दिलं क्या मला नडला का याच्या राजाच्या डोळ्यात पाणी आलं हे करतोजी जा छोड दिया तुम्ही आणि जाऊन सांग तुझ्या राजाला जोपर्यंत करतोजी सारखा मावळ तुमच्या सोबत आहे तुमच्या केसाला बी धक्का लागायचा नाही राजा लय खुश झालं आणि राजाने मला सौराज्याचं सेनापती केलं आणि ह्यो प्रताप केला म्हणून नवीन नाव दिलं प्रतापराव गुर्जर राजांचा हात पाठीवर पडला म्हणून सुंदर दिसून होती धर्म आता या प्रतापरावाचा एकच धर्म एकच जात एकच घर ते म्हणजे सौराज्य आणि सौराज्याकडे कोणी वाकड्या नजरेनं बघल तर सोडतोड भय खाना होता सौराज्यावर खाऊन त्याची चितपत पाडला आणि अभयदान बी दिलं काय करणार
सावत्र भावाला बी सख्या आईचं दूध पाजायची संस्कृती आहे ना आपली. दिलंच सोडून पण तो कसा पिल्या दुधाला जातोय. आला परत हातोरूनचा सैन्य घेऊन राजाने खलीचे काढलं. जोपर्यंत त्या बहलोळ खानचा मुलगा आमच्या समोर टाकत नाही तोपर्यंत आम्हाला चेहरा जातो नका. प्रतापराव राजा काय बोललं तुम्ही? राजा तोंड जाऊ नका. अरे काढला कोणा आणि निघालो त्या बहलोळ खानाच्या छावणीकडे. आता दिसत होतं त्या बहलोळ खानचं मुलगा संगीत सादर होती. विसाची बल्लाची पूजेला उतराव विठ्ठलातले कृष्णाची भास्कर सिद्धी हिला विठोती शिंदे. त्याच ती बोल हे बाबा अरे जा ही महिला नाहीये. अरे ही लढाई मला चलवून द्या जा. सर्वबलचा खेळ तिकडे चालू जाऊ म्हणते. याला म्हणत्यात निष्ठा. आजकालच्या निष्ठेबद्दल नाही माहित किती पैकेच विकली जाते पण तेव्हा तर निष्ठेला मूलच नव्हतं. मग काय ही 7 जण निघाली कोल्हापुराच्या नेसरी डोंगराच्या खिंडीत आणि कपाळात सुरुवात झाली त्या गणी. त्या बहलोळ खानचा मुलगा छाट्या त्याला शोधित होतो. पण समोरून लढल त्या बहलोळ कसला त्या बेनेनं मागून पान मारला. आम्ही 7 जण शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिलो. आम्ही 7 जणांनी चौऱ्यासाठी बलिदान दिलं. अरे 7 भिडले 7 लढले 7 कोसळले मी पण 7 मारलं. म्हणून त्या म्हणत्या वेळात मला गेले वीर दौडले 7. मी तुमचा शब्द नाही पाळू शकलो. त्या बहलोळ खानचा मुलगा तुमच्या पायाची नळी आणू शकलो. राजा तुम्ही स्वराज्य स्थापनेसाठी कर्णाटल्यापासून सुरुवात केली होती तशी या स्थापन झालेल्या स्वराज्यात मला माझ्या हाताने सुवर्ण बंद नाही बांधू शकलो. राजा नाही बांधू शकलो.
येते का होईल आदिशक्ती आई भवानीनं जाऊ माऊलीचं हे साखर ऐकलं आणि शिवनेरीच्या पठारावरती राजाचा जन्म झाला. राजे हळूहळू मोठे होऊ लागले. राजा वंशामध्ये संस्कार जिजाऊ माऊली करत होत्या आणि मग या संस्काराचं फळ राजांच्या 16व्या वर्षात दिसले. काय म्हणाल? संगती घेऊन माऊली जरा आणि अभिषेक करून शंकर हात राजांनी शिवपिंडीवर आपल्या रक्ताचा अभिषेक केला आणि मग स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आपला मावळा आपला सवंगडी गोळा केला आणि मग पुढील काही कालावधीत राजांनी काय पराक्रम केला म्हणा सव्वा तांबडा फुटला. मोकळा करायला सांगितला तर भागातून पाणी निघाला म्हणाल आणि मग पाहुण्याचा झाला अरे मी भिंत तुला योग्य तुला गीता म्हणाल. आणि ही बातमी जिजाऊ माऊलींच्या कानापर्यंत पोहोचली आणि राजांनी काय केलं मिळाल
कसं आवाज सही झाला ना. घेऊन मावळे झाडांनी शिवमंदिरा अभिषेक करी शंकरा संशील लागे मोठाला वापटे रक्ताचा धारा अभिषेक करून शंकरा आणि अशा ह्या राजांना नमन करताना शाहीर गातात शिव शिव नाम जप समोर मारलं परत एकदा. साजिश तू रंगवीर रंग में तू रंग चढ़ी सर जब शिवाजी जंग जीत न चलत है भूषण भरत नद विहद न गारन किए नदी नद मध जब रूप लड़त है कवि मन के वीर नायक शौर्य है अभिमानी शिवराय के चरणों में है सदा प्रीत हमारी राजन भी हो जाए मोहित भूषण गाऊं कैसा कौन कवि हूं मैं ऐसा कौन नाही गफलत करता आम्ही कवी कलश नाही आम्ही कवी भूषण काही हरकत नाहीये ओळखता नाही आलं ना त्यासाठीच आहे स्वराज्याचं आख्यान आम्ही तुम्हाला इतिहास सांगायला नाही तो जगवायला घेतो ही कवी भूषण तोच भटका कवी बऱ्याच ठिकाणी फिरलो बऱ्याच राजांवर लिहिलं पण आत्मिक समाधान मिळालं की शिवाजी राजांवर लिहिलं राजे म्हणजे आजीचा दिवा राजे म्हणजे सूर्य राजे म्हणजे चंद्रासारखे तेजस्वी सिंहासारखे धाडसी भीमासारखे बलवान कर्णासारखे दानशूर कृष्णासारखे धर्मरक्षक प्रभू रामचंद्रांसारखे मर्यादा पुरुषोत्तम छोटी पडते अशा राजांबद्दल लिहित असताना आम्ही उत्तरेत असताना यांचं गुणगान ऐकलं आणि त्यांना भेटायची इच्छा मनात घर करून बसली मग काय यमुना किनारी त्रिविक्रमपुरात राहणारा हा भटका कवी निघाला त्यांच्या शोधात त्यांच्यावरच काळवेल असेल राजे मला एकदा म्हणाले कविभूषण आमच्यावर एवढं काळवेल असता कधी द्वेषाने कोणी बदला घेऊ शकतं भीती नाही वाटत
असे अहो कसली भीती. तुमच्या दरबारात मला राजकवी चौपट मिळालं, मला तुमचं दर्शन झालं. या पलीकडे जीवनातून काही अपेक्षा नाहीये म्हणून भीती सुचली. राजे मला गमतीत म्हणाले, त्या दिल्लीच्या बादशाहाने त्याच्यावर तुम्हाला काव्य रचायला सांगितलं तर काय कराल? नाही म्हणजे खरं बोलाल की स्तुती कराल? राजे, तो कसला बादशाह? सख्या इथं दूध बाजारात विकणार आहात, स्वतःला काय बादशाह म्हणतो? या कष्टासाठी बापाला काही केलं, भावांना मारलं. राजे, त्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगे, हात तसं दिए लिए प्रात उठे बंद दिखो, आप ही कपट रूप कपट सुख जगे, आगरे में जाय तारा चौक में चुनाय लीनो, चित्र ही चुनाय मानो बूढ़े मरे बाप के, भूषण बनत शक छंदी महा, सो चूहे खाई के बिलारी में जी सकते. अरे खोट्या कपटी धोकेबाज माणसा, षडयंत्र करून जाती मिळवलीस. बापांच्या दगडाने सिंहासन बांधून त्याच्यावर बसून स्वतःला बादशाह म्हणतात. अरे हा राजे म्हणाले, आता त्याच बादशाहाने त्याच्यासमोर आमच्यावर काव्य रचायला सांगितलं तर काय कराल? खोट्या बोलाल की स्तुती कराल? विचारपूर्वक उत्तर द्या कविभूषण. तेव्हाही दाखवले हे धाडस. राजे, खोटणी तुमच्याबद्दल? अहो चादर टाकून सूर्य नाही सकते. राजे, तेव्हाही त्या औरंगजेबाच्या डोळ्यात प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेशित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वती पते.
राजांबद्दल. राजे जेव्हा युद्धात निघायचे तेव्हा असं वाटायचं स्वर्गात देवाची दिंडीच निघाली जणू. गजन के ठहर पहले सैल चलत है तारा तो तरणी धुरी धारा पहले गजनी धारा पर पारा पारा वाढ फलत है. चाकरी करावी ती अशा राजांकडे, भक्ती करावी ती अशा राजांची. कुणी किती भक्ती करावी याचं मोजमाप करू नये. कवीने कविता लिहाव्या, संतांनी अभंग रचावे, भावांनी युद्ध करावे आणि पोटराजाने अंगावर फटके मारून स्वतःची भक्ती समर्पित करावी अशा राजांचे.
सौराष्ट्राचं. काय मंडळी समजी खुश तर आहे ना? राजांनी स्थापन करून दिलेला सौराज्यात काही अडचण तर नाही. तसे लयता कविता संत राजा स्वस्त होत्या आणि राजा स्वस्त असतात तर मावळे कसं शांत बसले आहे. टाकू का कोण आवाज येणार झाले नाही टाका सौराज्याची सेवेच्या ठाई तत्पर असतो. युद्ध लढे शस्त्र नसुनी मावळा मिरनात नसतो. कधी लोक आपले खतर बघता किल्ला बांधला भीत कसा वळखा मावळा कोणाचा. स्वर्गातून आशीर्वाद घेऊन आलेला जीवजी पूर्ण होत्या गणित समोर तर येऊ द्या मग मूर्ख खाता वाय बघा स्वर्गातून आशीर्वाद घेऊन आलेला जीवजी नंतर माहिती काय अहो सौराज्यात किल्ला बांधण्याची जबाबदारी आम्हाला मिळाली होती. काय सौराज्यात पुण्य राजांचं सिव्हिल इंजिनियर आहे. राजांनी रायगडाला सौराज्याची राजधानी केली आणि त्याच्या पुनर्बांधणी त्याचा मामस दिसतो पुढे बघा. मग काय जोशानं कामाला लागलो. नवीन हिरी घर तळे रस्ते वने स्तंभ गजशाळा राजनिवास चालेला दरबार नगर खाली नगर आणि रायरेश्वराचं मंदिर मी बांधलं. राजू म्हणजे मागा दिवशी मागा काय हवं ते मागा काय दिलं अजून किती देतात. यो विरोधी सौराज्याच्या काम येऊ शकलं या परीस मोठं बक्षीस नाही. छोटी विनंती होती बघा. त्या रायरेश्वराच्या मंदिरावर जाताना तिथे जी पहिली लागते ना तिथे दगड लावायचा होता बघा. त्यावर मावळ नाव लिहिलेलं असतं. जेव्हा आमचं महादेव त्या महादेवाच्या दर्शनाला जातात तेव्हा या महादेवाच्या पायाची घेऊन माया नावावर पडावी अशी परवानगी दिली. राजांच्या पायाची घेऊन माया नावावर पडली आणि कुठल्या मागल्या आधी रायगडावर गेलं की तिथे दगड हाय त्यावर लिहलंय. काय लिहलंय? सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी रायगडावर गेला नंतर जा आणि गेला तर पुण्यात जा आणि दुर्गेश्वर रायगडावर चाललेला रक्तसंवाद घ्या म्हणजे तुम्हाला कळलं की स्वराज्य उभा करायला किती जणांनी बलिदान दिलंय. मग तुम्ही मानेनं सांगू शकाल घ्या मराठी माती जन्म घेतला म्हणून. नाही आपल्याला माणूस चोर काढू शकणार ही छाती फुगून फाटायला की या विरोधीला दरवर्षी होणार. कोण कुठली ती बाई तिच्या चाललेल्या करण्यासाठी रायगडाचा दरवाजा वाजवायला लागली. दादा दादा दारू करा दादा माझ्या मित्र माझी वाट बघत असेल दादा दारू करा. ताण झाली की दाद नाही उठायचं. राजांचा आदेश आईच्या डोळ्यात पाणी दिसत होतं पण राजांचा सबूत खाली कसं पडणार. राजांचा सबूत खाली पडून न देणारी ही पिढी शेवटची नाही.
भित्यात तो रायगड मोठीची तुझ्यासाठी खाली उतरायला लागली. अरे काटकोटला परवा केली नाही, दगडाला अंगठ खाली निघायला परवा केली नाही, जनावरांची परवा केली नाही आणि हिमालयाच्या मेकरा पसर पोचली. राजांनी कळलं अरे काही जिनं शिवाजी घडवला आणि दुसरी ही जिनं इतिहास घडवला. तिचं नाव आलं त्या दिवसानंतर त्या काळाचं मी नाव ठेवलं हिरकणी. काय ते सूर्य एका आईने हिरोजीचा गर्वच वाटलं बघा. गनिमी विद्यात त्या हिरोजीनं बांधलेली किल्ला चढाया. एका आईनं या हिरोजीला धुळचं आई समोर किल्ला बी पोटा झाला. अरे या हिरोजीनं लय किल्ला बांधली, घर बांधली, स्तंभ बांधली, पण एक भीत बांधू शकलं नाही जी एका आईच्या मायेला समजत वाटतं. आमच्या घरी शिवाजी महाराज जन्माला यावं की संकनाया जन्माला यावं पण सोप्पं आहे होय. यासाठी आईची जाऊ सारखा त्याग बी जमला पाहिजे. तिने चौथ्याच्या लेकराला संरक्षणासाठी बहाल केलं आणि यशोदा माईसारखी माया बी भेटायला पाहिजे. मग तुमच्या घरात शिवाजी महाराज बी जन्माला येतात आणि ती संकनाया बी जन्माला येतात.
गुजरात अहो धन्य धन्य झालो म्या माय बापाची पुण्य आहे की माझा जन्म या मायभूमीत झाला बघा नाही तर भूताला होत कुठे जन्म असतो की म्या अहो रयतेचं भाग्य सह्याद्रीचं भाग्य सौराज्याचं भाग्य या मायभूमीचं भाग्य नदी नाले झाडा झुडपांचं भाग्य तुमचं आमचं भाग्य की शिवाजी राजा या मायभूमीत जन्माला आलं बघा तुका म्हणे नाही आली का सारिखा तोची माझा सखा पांडुरंग मंडळी राजांचा यो अभिमानी मावळा कोण आहे विचारणार नाही वय नाही विचारणार वय हा टाकतो दिपोड सह्याद्रीच्या कडे कपारी उमेश शौर्यात जात्यो गंध भवानीचा पुत्रण्या राज म्हणत्यात परजंग स्वराज्य धर्म छातीशी योद्धा लढला कसा वळखा मावळा कोणाचा वर नाही काय करू नका त्यासाठी जाडले मला या हिरोजी फर्द राजा डोळा बंद करून विश्वास ठेवायचा आमच्या मावळ्यांवर अरे प्रत्येक मोहिमेत राजा समोर थांबायचं अरे मावळ्यांनी लढायचं आणि राजाने घरी भाकरी तोडाव्या हे कधी राजाची पटलंच नाही आणि राजा जरी एखाद्या मोहिमेत नसलं तरी मोहीम फते होईपर्यंत राजा काही स्वस्त बसायचं नाही समजे म्हणते तुम्हाला तुमच्या राजाचं लईच अभिमान आहे आम्ही म्हणतो नाही 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 आम्हाला राजाचा अभिमान नाही मात आहे मात की आमचा राजा अरे काय कीर्ती सांगावी राजांची काय कीर्ती सांगावी राजांची सांगायला मिर्झा राजा जयसिंग नावाचं काळ सावट साम्राज्यावर आलं आता राजांनी त्या औरंग्याला भेटायला आग्र्याला जावं लागणार होतं शैतानाच्या नगरीत राजा पाय घेणार होतं काय करणार पर्यायच नव्हता सौराज्य धोक्यात होत ना मग राजा मुठभर मावळानं 9 वर्षाचं संबुराचं घेऊन आग्र्याला निघालं अरे नरसिंह अवतार घेतला म्हणून हिरण्यकश्यपूची प्रभू श्रीरामानं लंकेत पाय ठेवला म्हणून रावणाची बालकृष्णानं मथुरेत जन्म घेतला म्हणून कंसाची जशी छाती धडधडली तशी माझ्या राजानं आग्र्यात पाय ठेवला म्हणून त्या औरंगजेबाची छाती धडधडली राजा औरंगजेबाच्या दरबारात पोचलं अरे लाडक्यांच्या सभेत आता वाक शिरला होता राजांचं तेज बघून औरंगजेबाच्या दरबारात समधेचे डोळे भागून निघले राजाची बाकी मग सरदारांच्या मागं उभं केलं होतं तेव्हा औरंगजेब राजांचा घडी घडी हातून आपण त्याला बघत होता बघा राजाने विचारलं यो माझ्या मुलाला कोण आहे मिर्झा राजा जयसिंगचं पोरगं रामसिंग काकाच्या आवाजात म्हणलं हो जसवंत सिंग आहे कोण जसवंत सिंग जेव्हा कोणाच्या किल्ल्याबाहेर माझ्या मावळ्याने घरोकी पळव केलं कारण मृत्यूच्या भयाने तो पळून गेला असं माणसामध्ये आम्हाला बघेलं अरे ते जगाला पाठ टाकून फिरवतात त्याच्या पाठी आम्हाला उभं केलं हा पण आम्ही स्वाद टाकणार रामसिंग राजाशी थांबवायचा प्रयत्न करत होता परत दोरीला वाघ थोडी थांबवता येतो रामसिंग तुम जानो तुम्हारे पिता जानो हम कैसे आदमी हो आम्ही राजा आहोत दख्खन से आमचा अपमान म्हणजे रयतेचा अपमान सह्याद्रीचा अपमान आणि जिजाऊचा अपमान 300 बांधर घेऊन लढलेले बाजी प्रभूंचा अपमान आणि मुरादबाजींचा अपमान हा अपमान आम्ही सहन करणार नाही सांगून ठेवतोय रामसिंग तुम्ही आम्हाला संपवा किंवा आम्ही स्वतःला संपवून घेऊ पण या औरंगजेबाची गुलामगिरी आम्ही करणार नाही वाघाची गण ऐकून लाडीची सभा गप्प झाली देवानं कशानं बोलवा राजाची कशानं बोलवा
ठेवला असं सांगा ना मला. राजश्री घराताना देवाच्या बी हाताला चटक लागला असं एवढी आठ आहे आपल्या राज्यामध्ये. राजा तिथून निघून गेला आणि त्या दिवसानंतर औरंगजेबाला राजाचं दर्शन झालंच नाही. ये दक्कन कशी ग दक्कन में लौटा नाही चाहिए. राजाश्री कैद केलं, हजारांचं सैन्य तैनात केलं एका राजाला थांबवायला. अरे आग्र्या जरी त्या औरंगजेबाची असली दहशत माझ्या शिवाजी राजाची होती. राजाने ना तुम्हाला सांगतो राजाने लई युक्त्या केल्या पण सफल झाल्या नाही. राजाने आग्र्याच्या साधू संतांनी त्या शहरात मिठाई पाठवायला सुरुवात केली. त्याची रोज तपासणी बी व्हायची. पण आता मुली सैन्य बी कंटाळून यायचं. मिठाईत असती काय बघायची मुली. संधी गावली. औरंगजेबाला तुरी देऊन पळायचा वेळ ठरला. दिवस ठरला आणि राजा म्हटलं आणि वर जातो तुम्ही माघारी या हिरोजी. राजा तुमचं सोन्याचं कडे द्या. राजा तुम्ही वामोर आता या हिरोजी शिवाजी महाराज म्हणून इथं झोपणार बघा. हिरोजी हे काय बोलता. नाही 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 हे वेळच भरत नको. आम्ही जाऊन तुम्ही राहावं. नाही नाही तुम्ही सुद्धा चला. राजा राजा पाया पडतो ही संधी हिसकावून ठेवू नका. राजा लय दिवसापासून या संधीची वाट बघत होतो. राजा राजा काय नशीब बघता त्या शिवाकाशीचं शिवाजी महाराजांचं मरण केला. राजा माझा राजा सुखरूप पोचावं म्हणून तोफांचा आवाज येत नाही. तोफातून 115 घेऊन जेव्हा बाजी लढत होता तेव्हा कुठं होता हिरोजी. शेवटच्या श्वासापर्यंत जेव्हा मुरारबाजी लढत होत तेव्हा कुठं होता हिरोजी. राजा तुम्ही मला फर्जन म्हणतात ना. फर्जन म्हणजे लेकूर. या लेकराची आधार समजते. राजा मी देव नाही बघितला पण मला ठाऊक आहे पांडुरंग तुमच्यासारखाच दिसतो बघा. पांडुरंगाची सेवा मला तुम्ही जा. अव जिता राहिलं तर येईल की माघारी नाही तर स्वर्गाचं जर आत्ताच उघडं दिसतंय बघा. त्याचं वावर स्वराज्य तुमची वाट बघतोय. रैतेने आई भवानीला घातलेली साथ तिनं ऐकली. अरे रायगडाच्या भगव्यानं दिल्लीचा तख्त हलवला. औरंगजेबाच्या हातातला घात हिसकावला. अरे मुघलांना तुरी देऊन माझा राजा निसटला. संपी मावळा अरे त्यानं गरीब काढलं की तेच